नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज मी असंच गडबडीमध्ये काय करावं असं आपल्याला सुचत नाही. मग किंवा कुठे जायचं असतं किंवा जाऊन आल्यावर पटापट जेवण बनवावं. तर असं गडबडीत काय करावं हे सुचत नाही. मग अशा वेळेला काय करावं, तर असंच मी आज बनवणार आहे. तर त्याला बघूया. तर पटकन असं होणारी फ्राय राईस. तर मी आज बनवणार आहे फ्राय राईस. तर चला पाहूया. तर मी त्यासाठी 1 कप तांदूळ घेतलेत, 1 वाटी मटार घेतले. आता हे मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेते. आता हे शिजायला ठेवून देते. तर आता हे शिजतानाच त्याच्यामध्ये बटाटे बारीक चिरून घातलेत. मीठ घालून घेते. आता हे शिजून द्यायचं. तर आता हे थोडं कच्चं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये बारीक चिरून पालक घातलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही आपले कोबी बारीक चिरून घालू शकता, फ्लॉवर असं काही घालू शकता, भाज्या असतील त्या. तर आता आपला भातसुद्धा छान शिजलेला आहे. तर तो थंड होण्यासाठी मी ठेवून दिला आहे. आत्ता मी मोठ्या कढईमध्ये तेल घालून घेते. मोहरी घालायची आणि जिरं घालायचं त्याच्यामध्ये. 2 कांदे बारीक चिरलेले आहेत आणि लसूणसुद्धा मी बारीक चिरलेला आहे, ते घालून घेते. हे परतून त्याच्यामध्ये टोमॅटो घालायची, शिमला मिरची घालते एक. आता हे परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घालते, कढीपत्त्याची पानं घालते. आता हे सर्व आपण परतून घेऊया. त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. तर 1 चमचा हळद घालते, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर असं मी घालून घेतलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस घालते, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस घालते आणि शेजवान चटणी घालायची आपल्याला. तर 1 चमचा मी. तर हे सगळं आपण घातलं की ते परतून घ्यायचं पूर्ण आणि आपला भात शिजलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा. तर आता तो भात शिजलेला छान असं थंड करून द्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचा. तर आता हे सर्व सारखं परतून घ्यायचं. पूर्ण वर खाली करून घ्यायचं. तर कोथिंबीर घालून घेते त्याच्यामध्ये. तर आपला हा फ्रायड राईस तयार आहे. तर पाहिलं तुम्ही, झटपट असं आपला फ्रायड राईस तयार झाला आहे. आता जेवायला तयार. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.